विनोद खन्ना या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या देखण्या अभिनेत्याचा 27 एप्रिल हा स्मृतिदिन। आपलं देखणेपण आणि त्याच्या जोडीला अभिनयाची प्रचंड क्षमता यामुळे विनोद खन्ना हे अगदी टॉपला येऊन 80च्या दशकामध्ये पोहोचले। मन का मीत या चित्रपटाद्वारे 1968 साली त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं। अर्थात यात ते खलनायक होते। त्यानंतर मग खलनायकाच्या कित्येक भूमिका त्यांच्या आल्या। मेरा गाव मेरा देशमधला जब्बर सिंग रसिकांना अजूनही आठवत असेल। अशा कित्येक खलनायकी भूमिका साकारल्यानंतर ते नायकाच्या भूमिकेकडे वळले आणि वेगानं ते नायक या पदावरतीही प्रसिद्ध झाले। अमिताभ यांना टक्कर देऊ शकेल असा एकमेव अभिनेता असंही त्यांच्याबद्दल बोललं जायचं। काही काळ ते भगवान रजनीश यांच्या आश्रमातही वास्तव्याला होते।